हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि वेलकम टू अनदर डे. सो आज आहे मंगळवार आणि मी चाललो एक्सचेंज प्लेसला. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आज माझ्याकडे ही बायसिकल आहे जी कालच जस्ट अनरॅप केलेली आहे आणि एकदम भारी गोष्ट आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा चालवली. इलेक्ट्रिक आहे आणि खतरनाक स्पीड पकडते. सो जरा बघूया, इथले रूल वगैरे असतात, हेल्मेट वगैरे घालावं लागतं आणि ते ट्राय करत आपण आज जाऊ एक्सचेंज प्लेसला आणि तिथं काही शूट करू आणि देन विल बी बॅक. सो स्टे ट्यून. बाय. सो गाईज, हे आहे एक्सचेंज प्लेस आणि मी इथे आलो आहे ऑलरेडी, 2दा शूट केलं आहे पण फक्त एक्सचेंज प्लेससाठी नाही केलं आहे. सो आणि बायसिकल ही कमाल गोष्ट आहे एकदम. 5 मिनटात आलो मी हार्डली. सो बघूया आता काय काय अजून. चालत चालत कवर करूया आपण एक्सचेंज प्लेस. खूप भारी जागा आहे. स्पेशली जर तुम्हाला डिप्रेशन आलं असेल तर बसण्यासाठी खूपच मस्त जागा आहे इव्हिनिंगच्या वेळेला. डिप्रेशन नसेल तर आणा आणि इथे येऊन बसा. सो समोर परत एकदा न्यूयॉर्कची स्कायलाईन. आत्ता पण भरपूर वेळा दाखवली आहे. म्हणणारच्या आयला हे एवढंच दाखवतो, पण अजून एवढंच फिरलो आहे मी. अजून भरपूर फिरणं बाकी आहे. सो हे होमलेस लोक आहेत, इकडचे गरीब, ठीक आहे. यांच्याकडं पाहतही नाही मी पाहिलंसुद्धा नाही. रिस्क बोगीज. आणि सकाळचे 8:30 वाजलेत पण ऊन प्रचंड आहे. हाय ग, घाम येतोय प्रचंड. सो जे फायरवर्क्स बघितलं होतं ते त्या तिथून बघितलेलं आपण. आणि सो आता आपण त्या पोर्टपर्यंत जाऊया, तिकडे कॉर्नरला. सो ही सगळी लाईन जी दिसते आहे ही फेरीने जाणाऱ्या लोकांसाठी आहे. सो इथून फेरीने जातात न्यूयॉर्कला. समोरच न्यूयॉर्क आहे, फक्त ही हडसन रिवर आहे. हे क्रॉस केली की 5 मिनटात न्यूयॉर्क, मॅनहॅटन. ओके. सो एकदा मला पण जायचं आहे, बघूया फेरीने. अदरवाईज युजली मी पाथने गेलो होतो मागच्या वेळेला, 2दा गेलो तेव्हा. आणि ते अंडरग्राऊंड आहे इथून. सो आणि हे हेलिपॅड आहे. सो आता बघूया.
अशी आहे इकडची लाईफ. स्ट्रगल म्हणता येणार नाही, मजा आहे सगळ्यांची. स्ट्रगल आपला आहे, त्यांचा नाही. सो इकडे पुढे गेले की डॉग पार्क आहे, जिथे काल परवा गेलो होतो पण शूट नव्हतं केलं. आणि ही गोल्डमन सॅक्स बिल्डिंग आहे, इथली बँक आहे, खूप मोठी बँक आहे, SBIपेक्षाही मोठी आपल्याकडच्या. आणि त्या फेरी येत राहत आहेत. सो हा असाच आहे, एवढाच पार्ट आहे हा. ओके, आणि असं काही वेगळं नाही आहे. बसा या बसा. आणि इव्हिनिंगला ना आता सूर्य पूर्वेकडे आहे सध्या इकडे, जेव्हा सूर्य पश्चिमेकडे जातो तेव्हा या स्कायलाईनवर मस्त लाईट येते आणि खूप भारी दिसतं, ते खूप भारी दिसतं. सो मे बी जर मी परत येतच राहीन म्हणजे इथे, आणि त्यातले काही व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये अटॅच करून दाखवेन. एनिवे कोणाला काहीच कळणार नाही आहे, पण ठीक आहे. सो एवढंच आहे. सध्या ऊन जास्त आहे दरवर्षीप्रमाणेच, त्यामुळे जर जाऊन सावलीत बसतो आणि मग परत मे बी घरी जाईन मी आता सायकल चालवत. सायकल चालवताना मेन प्रॉब्लेम आहे की सायकल चालवताना शूट करता येत नाही मला एका हातानं. मी ट्राय केला बट खूप रिस्की आणि ते जमत नाही आहे. सो जे काय आहे ते आहे. ओके, सो इथे एक डॉग पार्क आहे, तिकडे मी आज चाललो आहे. थोडंसं बघूया, एक्सप्लोर करूया कसं आहे बघूया. आणि आपली बायसिकल तर आहेच. सो या इथून रस्त्यावरून लोक चालत पण येत आहेत. सो की सायकल करायला नको, रूल माहीत नाहीत काय नाहीत, कोणतरी काहीतरी बोलायचं आणि सगळा कॉन्फिडन्स कमी व्हायचा, तसं नको. सो आपण पद्धतशीर रूल फॉलो करूया. आणि पुन्हा इथं ही आहे गोल्डमन सॅक्स. आता एवढ्यात पाठ झालीच असेल. सो हा छोटासा बीच आहे और बीच सारखा एरिया आहे. आणि इथं लोक वॉक करतात, मेडिटेशन करतात. अजून एक छान पॉईंट आहे, जर डिप्रेशन आलं असेल तर नोट करून ठेवा. आणि आहे असंच. सो हा जो एरिया आहे, सो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या साईडला कुठेतरी आहे. आणि लास्ट एका व्लॉगमध्ये जिथं मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला बोर्डिंग केलेलं आहे एका बोटमध्ये, तो हा एरिया आहे. सो ती जी क्रूज दिसती आहे तिथं आपण बोर्डिंग केलं होतं. आणि तसं जवळ आहे, पण ही नदी असल्या कारणानं आपण तिकडून गेलो होतो. आणि इथून पण एक फेरी जाते, ओके, जी मी कधीतरी करेन. आणि त्या फेरीनं आपण डायरेक्टली $1 और $2 डायरेक्ट या आयलंडवर जातो. एवढाच डिस्टन्स आहे. आणि मग ते एक्सप्लोर करू शकतो आहे. हा मेडिटेशन करतो आहे, याला डिस्टर्ब करायला नको.
सो या एरियामध्ये खूप इंडियन्स आणि खूप चायनीज लोक दिसत आहेत. आणि तिथून असते ती बोट असते आयलंड क्रॉस करण्यासाठी. सो हे डिफरंट आयलंड आहे आणि आपण आता इकडे आहोत. सो असा एरिया आहे हा. सो मी परत चाललो आहे एक्सचेंज प्लेसला. आता इथे थोडं बसणार, मे बी थोडंसं शूट करेन आणि त्यानंतर जरा एक ग्रॉसरी पिक करायची आहे ती तेवढी करेन आणि दॅट्स इट. सो हा एक प्ले एरिया आहे आणि हे 5 स्टेशन आहे. सो जेव्हा आपण WDCवरनं न्यू जर्सीला येतो तेव्हा हे पहिलं 5 स्टेशन आहे जिथं न्यू जर्सीमध्ये पाथ एंटर करते. सो पाथ आणि सबवे डिफरंट आहेत दोन्ही आणि हे आहे पाथ आणि हयात रिजन्सी आहे. आणि हा जरा एक मागचा एरिया आहे जो आता मला तिकडून दिसला आहे, जो आय थिंक मी एक्सप्लोर आधी कधी केला नव्हता. तो जरासा बघूया. इकडून आहे तो आय थिंक. ओके ओके हा एरिया हा एक आहे चांगला एरिया. जरासा इथून चांगला व्ह्यू येईल. सो आता तिथपर्यंत आम्ही सायकलिंग करेन. सो इथून सुद्धा मस्त व्ह्यू येतो आहे न्यू जर्सी, हडसन रिव्हर आणि न्यूयॉर्कचा. ओके सो गाईज हे आहे एक्सचेंज प्लेस आणि ॲक्च्युअल सिटिंग एरिया तो आहे. ही आहे न्यू जर्सी साईड, ही आहे न्यूयॉर्क साईड आणि ही आहे हडसन रिव्हर. तुम्ही बघू शकता. आणि ही पूर्ण स्कायलाईन आहे, ही न्यूयॉर्कची स्कायलाईन आहे. स्पेशली हे डाऊनटाऊन आहे न्यूयॉर्क आणि हे मिड टाऊन आहे. सो उद्या मी ती जी बिल्डिंग आहे सगळ्यात उंच बिल्डिंग, सो US मधली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. सो वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जस्ट बाजूला त्यांनी ती बांधलेली आहे, त्याला म्हणतात फ्रीडम टॉवर. आणि त्याच्या टॉप फ्लोअरला मी उद्या चाललो आहे. 101, 102 आणि 103 फ्लोअर नंबर आहे. सो दादानं मला तिकीट काढून दिलं आहे आणि उद्याची पूर्ण ऑलमोस्ट दुपार ओके त्याच्या टॉप फ्लोअरला असणार आहे आणि तिथून शूट करणार आहे मी. हा एरिया तो एरिया प्लस इकड तिकड जे काही मिळेल ते सगळं शूट करणार आहे. आणि उद्याचा व्लॉग अजून थोडा इंटरेस्टिंग बनेल कारण वरून खूप कमी लोक शूट करतात ॲटलिस्ट माझ्यासारखी. सो मी ते करणार आहे. $50चं तिकीट आहे मित्रांनो. सो बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आजच्यासाठी ऑलमोस्ट एवढंच आहे. आता फक्त मी एका ठिकाणी ग्रॉसरी पिक करणार आहे आणि मग हा व्लॉग कन्क्लूड करणार आहे. सो स्टे ट्यून.